पुढची बातमी बघूया। नीट परीक्षा घोळाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आता केलेली आहे। केंद्रात आणि राज्यात असंवेदनशील सरकार असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। राज्यामध्ये वारंवार गृह मंत्रालयाच्या तक्रारी का वाढतायत असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे हे केंद्राच्या आकडेवारीत देखील समोर आल्याचं वक्तव्य सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलंय। अतिशय असंवेदनशील सरकार आहे। मग शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे, महिला असू दे, नीटची परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि मग तलाठ्याची पण परीक्षेमध्ये ह्यांना जमत नाही। UGCचा एक इश्यू आहे, सातत्याने तंत्रज्ञान जेव्हा एवढं चांगलं एकीकडे होतंय तेव्हा या परीक्षांमध्ये सारखेच घोटाळे कसे होतात। माझं तर म्हणणं SIT इन्क्वायरी करा, काहीतरी उच्चस्तरीय इन्क्वायरी झालीच पाहिजे। कारण का एकदा एखाद्या गोष्टी मी समजू शकते तंत्रज्ञानामुळे, पण वारंवार कसं काय ते गोष्टी होतात, काहीतरी कुठेतरी भिजतंय ना। क्राईम सातत्याने या राज्यात वाढलेला आहे, म्हणजे प्रशासन आणि म्हणजे लोक नाराज होतात माझ्यावर मी बोलले की, पण माझा एकच प्रश्न आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांना की सातत्याने गृह मंत्रालयाच्याच कंप्लेंट्स का वारंवार या राज्यात दिसतात। महिलांवर होणारे अत्याचार वाढलेत, हिट अँड रनच्या केसेस या राज्यात वाढल्या आहेत, मग वर्दीची भीतीच कमी झाली आहे का? आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाहीये, केंद्र सरकारचा क्राईम ब्युरोचा डेटा सांगतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।